सहावं एक्झाम्पल आहे 15, 30, 90. काय करणार पहिल्यांदा 15चे फॅक्टर पाडू. 2 ने नाही भाजत, 3 ने जाईल. 3 5 15, 5 1 5. 30चे पाडू 2 ने, बे 1 राहिला, बे 5 10, 15 30 असतं का नाही. आता 3 ने, 3 5 15 आणि 5 1 5. आणि 90चे फॅक्टर काय पडतायत पहा बरं. 90चे 2 ने, बे 4 8, 1 राहिला 0, बे 5 10 झाले, 0 10 झालं ना. परत 2 ने नाही जात, अंकांची बेरीज 9 मध्ये 3 ने जाईल. 3 1 3, 3 5 15, 15 तरी 45 बरोबर येतात. 15ला 3 ने, 3 5 15, 5 1 5. म्हणजे पाहता काय येते त्या 15 इज इक्वल टू 3 इंटू 5, 30 इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 5, आणि 90 इज इक्वल टू काय आलं रे 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 5. सो LCM इज इक्वल टू, कॉमन घ्यायचं पहिल्यांदा. कॉमन काय काय सापडतंय का 3 आहे पहा. 3 3 3 तिन्ही ठिकाणी असल्यामुळे 3 घेतला. परत 5 पण आहे, 5 5 5 इंटू 5 घेतला. याच्यानंतर दोन संपल्या. हा 2 येईल आणि हा 2 येईल. 2 वेळा आला का नाही, मी एकदाच घ्यायचं आपल्याला 2. शिल्लक कोणता राहिला रे, फक्त 3 राहिला. तो एकटाच त्यामुळे 3 ला आपण आहे असंच लिहू. म्हणजे एलसीएम किती येतोय गुणाकार. 3 5 15, 15 दुने 30, 30 त्रिक 90. अरे पहा बरं काय झालं, आपल्या एक्झाम्पल मधली संख्या आली. असा पण एलसीएम येऊ शकतो. कधी येऊ शकतो माहितीये का तुम्हाला असा एलसीएम? जर इतर संख्येने त्या संख्येला भाग जात असेल तर तोच एलसीएम येणार ना. ती सगळ्यात लहान संख्या ना, ज्याला सर्व संख्येने भाग जातो. 15 सक 90, 30 त्रिक 90 आणि 90 एके 90. मग 90ला 15 ने पण भाग जातो, 30 ने पण भाग जातो. म्हणजे आपोआपच 15, 30 आणि 90 या तीनही संख्यांना भाग जाणारी सर्वात लहान संख्या 90 आहे. त्यामुळे उत्तर तीच संख्या आलेली आहे पहा. सातवं एक्झाम्पल आहे 105, 195. मग आता पहा 105 चे फॅक्टर पाडू. 2 ने भाग जात नाही, शेवटी 5 आहे. 3 ने, अंकांची बेरीज 1 5 6, 3 2 6, 3 ने जाणार आहे. 3 त्रिक 9, 1 राहिला, 1 वर 5 15, 3 5 15, 35 मध्ये 3 ने नाही जात, 5 ने जाईल कारण अंकांची बेरीज 8 झाली होती ना. 5 7 35, 7 1 7. आता 195 195 ला 2 ने तर नाही जात, शेवट 5. अंकांची बेरीज 9 ने 10 10 5 15 मध्ये 3 ने जातो. 3 सक 18, 1 राहिला, 3 5 15, 65 मध्ये परत 3 ने जातो. नाही 3 ने नाही जाणार होता. कसं नाही जाणार कळालं का? अंकांची बेरीज 6 5 11 आली ना, मग 3 ने पण नाही जाणार. मग आता किती जाईल? 5 ने जाईल. पण शेवटी 5 आहे म्हणून 5 ने देतो. 5 1 5, 1 राहिला, 15 5 3 15 आणि 13 प्राईम नंबर आहे म्हणून 13 1 13. सो 105 is equal to 3 into 5 into 7 and 195 is equal to 3 into 5 into 13. So LCM किती येतो रे? कॉमन 3 आहे, एकदाच लिहिला. 5 आहे, एकदाच लिहिला. 7 आणि 13 मात्र आपल्याला घ्यावे लागतील. एकदा आहेत ते. म्हणजे एलसीएम किती आला? आता या सगळ्यांचा गुणाकार. 3 5 15, 15 7 105, 105 गुणिले 13. 105 इंटू 13, 13 5 65 चे 5, 4 6, 13 0 0 606 आणि 13 1 13. म्हणजे किती झाले? 1365. 1365 हा झाला तुमचा एलसीएम. ठीक आहे. आणि हा साईडला केलेला गुणाकार पुसून टाकतो पहा. आता 1 नंबरचे एक्झाम्पल. 1 नंबर आपण रोमन नंबर लिहित होतो ना, रोमन मध्येच लिहितो.
12, 15, 45. आता 12, 15 आणि 45 12, 15, 45. पहिला 12 चे फॅक्टर पाडू. 2 ने भाग जाईल 62 12, 2 ने जाईल 42 6 आणि 3 एके 3. 15 खूप वेळा पाडला पहा आपण आज. 3 5 15, 5 एके 5. 45 सुद्धा आधी झालेलाच होता. 3 ने भाग जातो 3 एके 3, 3 5 15, 3 ने 3 5 15 आणि 5 एके 5. म्हणजेच 12 इज इक्वल टू 2 into 2 into 3. 15 is equal to 3 into 5. 45 is equal to 3 into 3 into 5. LCM is equal to common. तो आहे का खाली नाही. मग 3 3 3 एकाच वेळेस घेतला. 2 नव्हता. 5 दोन ठिकाणी तो घेऊ. मग 2 ठिकाणी 5 असलेला घेतला. शिल्लक काय राहिलं रे. 2 वेळा 2 राहिला आणि एकदा 3 राहिला. म्हणजे 2 into 2 into 3. LCM काय येईल पहा. सो LCM इज इक्वल टू 3 5 15, 15 2 30, 30 2 60, 60 त्रिक 180. सोपे 6 त्रिक 18 ना. म्हणून 60 त्रिक 180 येतं. अशा प्रकारे आपला LCM हा 180 आलेला आहे पहा. आता पुढचं एक्झाम्पल आहे 63 and 81. 63 2 ने भाग जात नाही. 3 आहे शेवटी. अंकांची बेरीज 6 आणि 3 9 मध्ये 3 ने भाग जाणार आहे. 3 2 6 3 एके 3. 21 म्हणजे 3 7 21 आणि 7 एके 7. 81 3 ने जाईल 5 आणि 1 9 अंकांची बेरीज झाली. मग 3 2 6 1 6 8 6 गेले 2 राहिले. 2 वर 1 21, 3 7 21, परत 3 ने 3 9 27, परत 3 ने 3 त्रिक 9 आणि 3 1 3. म्हणजेच 63 इज इक्वल टू 3 into 3 into 7 and 81 is equal to 3 into 3 into 3 into 3. LCM is equal to काय होते मग. 2 वेळा 3 आला एकदा घेतला, परत 2 वेळा 3 आला परत एकदा घेतला. म्हणजे दुसऱ्यांदा जोडी भेटली ते आपण तेव्हा परत घेऊ शकतो. आता एकदा 7 राहिले आणि दोनदा 3 राहिले. 7 into 3 into 3 हे शिल्लक राहिले अंक लिहिले. सो LCM इज इक्वल टू 3 त्रिक 9, 9 7 63 आणि त्याच्यानंतर पुढे काय होईल आता 63 त्रिक आणि परत त्याचा त्रिक काय. 63 त्रिक म्हणजे किती रे. 60 त्रिक 180, 189 होईल आणि 189 त्रिक परत करावं लागेल. 189 त्रिक म्हणजे 19 57, 570. 570 मधून 3 गेले म्हणजे 567 उत्तर येईल. 567. तुम्ही गुणाकार साईडला करू शकता पहा आणि गुणाकार करून उत्तर लिहू शकता. पाहता LCM काढणे शेवटचं एक्झाम्पल आहे 10. 18 36 27. 18 2 ने 92 18, 3 त्रिक 9, 3 1 3. ठीक आहे. 36 शेवट 6 मध्ये 2 ने भाग जाईल. 2 1 राहिला 2 8 16. 18 म्हणजे सेम जाणार होता ना. 2 ने 92 18, 3 त्रिक 9, 3 1 3 आणि 27 27. 2 ने नाही जात. अंकांची बेरीज 9 म्हणजे 3 ने जाईल. 3 9 27, 3 त्रिक 9, 3 1 3. म्हणजे पहा 18 इज इक्वल टू 2 into 3 into 3. 36 is equal to 2 into 2 into 3 into 3 and 27 is equal to 3 into 3 into 3. LCM कॉमन काय काय आहे पहा. 2 खाली नाही म्हणून 2 घेऊन चालणार नाही सुरुवातीला. 3 आहे पहा 3 ठिकाणी. 3 3 3 इथले घ्यायचं ना 3. हा नाही घ्यायचा. म्हणजे आपण कोणताही घ्यायचं चालणार शेवटी पण क्रमाने जाणार आहे आपण ना. त्यामुळे इथला पहिला 3 घेतला, इथला पहिला घेतला, इथला पहिला घेतला, एकदाच लिहिला. परत हा 3 3 3. इथे डॅश येणारच होता
पण आपलं क्रमाने घेतलं, परत कन्फ्युजन नको व्हायला म्हणून त्याच्याऐवजी एकच 3 घेतला. ठीक आहे. आता 3 थाय पण वर नाही, त्यामुळे 3 चा विषय संपला. 2 पहा इथे 2 ठिकाणी आहे म्हणून 2 घेऊ, 2 ठिकाणी असलेला 2 घेतला. वरच्या काय संपलाय, इथं 2 शिल्लक आहे, खाली 3 शिल्लक आहे. मग शिल्लक असताना आहे अशात घ्यायचेत ना आपल्याला. 2 into 3. सो LCM इज इक्वल टू किती, 3 त्रिक 9, 9 दुने 18, 18 दुने 36, 36 त्रिक 108. त्यामुळे 108 हे आपला LCM आलेला आहे पहा.